ती शहाणी अंतःकरण वृत्ती जोपर्यंत इंद्रिय तरणे ताट आहेत, हात चालावया पाव दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जोपर्यंत हे सतेज आहे तोपर्यंतच उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, तोपर्यंतच तुम्ही झाकापाक करायचे आहे. तो अवयव जर शिथिल झाले तर त्या ठिकाणी काही करता येणार नाही. उठलेलं बसलेलं उठता येणार नाही आणि उठता आलं तर पुन्हा बसता येणार नाही. उठलेले बसवेना आणि बसलेले उठवेना, अशी गत तुमची आमची होत असते नाही का. 40 वर्ष झाली डोळ्यास 40 आली, कशी नेत्रास भूल पडली, कशी दृष्टी निघून जाईल हे सांगता येत नाही. म्हणून डोळ्यांनी तोपर्यंत पाहावं जोपर्यंत माझ्या भगवंताचं स्वरूप अवलोकन करण्याकरता मला नाही का डोळे दिलेले आहेत, भगवंताचे गुणानुवाद ऐकण्याकरता कान दिलेले आहेत, भगवंताची वारी करण्याकरता मला पाय दिलेले आहेत. म्हणून हे इंद्रिय जोपर्यंत नाही का चांगल्या प्रकारचे शक्तिमान आहेत आणि त्याला सामोरं जाण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे, तोपर्यंतच हे सगळं काही तुम्हा आम्हाला भक्ती करायची आहे. आणि ती भक्ती करण्याकरता नाही का बाबांनी आपल्याला 3 वाजताच उठावं, प्रत्येकाच्या दारावर जाऊन कडी वाजावी. अरे भाऊ उठला का, उठ, हाका मारावी. त्यांचं काय कुठलं होतं मला सांगा. प्रत्येकाच्या दारोदार जावं आणि त्यांनी आपल्या घराची कडी वाजवून, आम्ही या ठिकाणी राहत होतो, या ठिकाणी राहत असताना अगोदर यायचे आणि आमची कडी वाजवली, भाऊ उठले का, माझ्या वडिलाला म्हणायचे भाऊ उठले का, म्हणजे त्यांनी अगोदर 1 तास उठावं. त्यांना उठावंच लागत नव्हतं, तेच तत्पर होते, त्याच्यामुळे काही फरक नव्हता. परंतु तरी सुद्धा ते आल्याशिवाय राहत नसायचे आणि 2 वारकऱ्याची सेवा करायला सांगायचे. कारण त्यावेळेस अशी परिस्थिती होते, हिटर नव्हतं, शेगडी नव्हती, काही नव्हतं. लवकर उठायचं आणि पाणी तापायचं, फक्त 2 वारकऱ्यांना त्या ठिकाणी स्नान घालायचं, त्याला चहा पाजायचा. एवढं काम त्यांनी प्रत्येक घरोघर अशा प्रकारे वाटून दिलेलं असायचं. हे मंडप गजबजून गेलेला असायचा. एवढा सभा मंडप नव्हता, 12 खानाची पडी होती. त्या 12 खानाच्या पडीमध्ये हो काकडा सुरू झाला रे झाला का तेवढी खण सुद्धा पुरत नव्हते, इतका त्या ठिकाणी माणसांचा जमाव होत होता. कशाचं द्योतक आहे, त्यांनी जिवंत भक्ती ठेवली आणि तुमच्या आमच्यामध्ये ती रुजवलेली आहे. म्हणजेच कर्म करण्याच्या पाठीमाग त्यांचा भाव कोणता होता, नैष्कर्म्य भाव होता. शहाणे करून सोडावे सकळ जन, जे आपण अशी ठावे ते इतराशी सांगावे. शहाणे करून सोडावे सकळ जन, असा त्यांचा मानस असायचा आणि त्याप्रमाणे त्यांची कृती असायची. खानामध्ये पुढं पत्र्याची पडवी ठोकली जात असायची. पत्र्याची पडवी सुद्धा अशी ठोकली जात असायची. कारागीर कसं आपल्या अशोक मिस्त्री इतकी फिटिंग व्यवस्थित असायची का त्या ठिकाणी पाण्याचा थेंब सुद्धा येत नव्हता. धो पाऊस पडत असताना सुद्धा पारायण करणाऱ्याला किंचितही बाधा होऊ नये याची किती काळजी त्यांनी, आपल्याला पुत्रवत प्रेम त्यांनी त्या ठिकाणी दिलं आणि त्या ठिकाणी सुद्धा आपल्याकडून पारायण करून घेतलेलं आहे. कारण त्यांनी कर्म करत असताना उचित कर्म कोणत्या प्रकारचं आहे, या उचित कर्माबद्दल मी बोलतो आहे. आणि ते उचित कर्म करण्याकरता अहम वाचा चित्त आणि अंग देवोनी या शरण रिग महोदधी के गांग रिगाले जैसे, अशा प्रकारे खळखळ वाहणारे पाणी जसं सागराला जाऊन मिळत असतं, त्याप्रमाणे कर्म करत असताना ते कर्म प्रत्येकाच्या अंगीभूत उतरावं आणि उतरलेलं कर्म हे भगवत चिंतनापर्यंत, भगवंतापर्यंत तुमची आमची अंतःकरण वृत्ती घेऊन जावी, ही जिज्ञासा त्या बाबांच्या ठिकाणी असल्यामुळं तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये जिवंत भक्ती त्यांनी कशी रुजवलेली आहे हे प्रत्येकाच्या अनुभूतीला आलेलं आहे. ज्यांनी बाबांना नखशिखांत अनुभवलेला आहे त्यांना विचारा बाबा कसे होते. तर बाबा जो पाहिलं तसे होते, जो ज्याची दृष्टी जशी असेल त्याच्यासारखी होते. एखादा खूप भावाने पाहत असेल तर त्याच्या ठिकाणी खूप भाव आहे हे त्यांना सांगावं लागत नव्हतं. एक भाव सद्भावानं पाहत असेल तर त्याच्या ठिकाणी असणारा सद्भाव सुद्धा त्यांना सांगावा लागत नसायचा. त्यांच्या समोर अत्यंत
हीन दीन जीव जरी आला तरी त्यांना ते जवळ करत असायचे. माझा अनुभव आहे आणि मी सांगतो छाती ठाकूपणे, पेलेला दारू पिलेला माणूस जरी त्यांच्या त्या मंदिरासमोर जरी आला तरी त्यालाही ते जवळ बोलावून घेत असायचे. इतकं शहाणपण त्या जीवाच्या ठिकाणी उतरवण्याकरता त्यांचा अट्टहास असायचा नाही का. पेणाऱ्या माणसाला सुद्धा जवळ बोलावून घ्यायचे. अरे बाबा, तू जेवण केलं का? तुझे हातपाय गळतील, तुझ्या तोंड सुकलेलं आहे, तुला घाम आलेला आहे, जा बरं, नाही तर ही बादली आहे, ह्या बादलीतलं पाणी घे, हातपाय धो, गुळणा कर. म्हणजे इतकं प्रेमानं त्या जीवावर प्रेमाचा वर्षाव करणारा महात्मा पुन्हा होणे नाही तुमच्या आमच्या जीवनामध्ये. म्हणून त्या महात्म्याचं सानिध्य मिळालेलं आहे. त्या महात्म्यानं जे कर्म केलेलं आहे ते उचित अशा प्रकारचं कर्म. मयी सर्वानी कर्मानी संन्यास अध्यात्म चेतसहा. तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये भगवत स्वरूपाबद्दल चैतन्य निर्माण करण्याची जी अंतःकरण वृत्ती होती ती गुरुवर्य बाबांच्या ठिकाणी असायची. आणि तेच प्रेम तुम्ही आम्ही संपादन केलेलं आहे. त्यांनी केलेलं जे कर्म आहे हे प्रत्येक कर्म उचित अशा प्रकारचं आहे नाही का. काय उभी आहे पाहते. तयाचे अवयव ते सुखाची कोंब, एरे माणूसपणाची भांब, लौकिक भाग, लौकिक ते चालती ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, एरे माणूसपणाची भांब, लौकिक भाऊ. त्या लौकिकामध्ये त्यांनी कधीही आपलं चित्त गुंतवलेलं नाही का. तुम्ही आम्ही अनुभवलेला आहे. वाढदिवसाचा कार्यक्रम जरी असला आणि माघ शुद्ध दशमीचा कार्यक्रम जरी असला, त्यांना जरी सजवलेलं असलं, फुला हारांनी जरी त्यांचा गळा गच भरलेला असला, नवे कपडे परिधान केलेले असले, तरी पूजा झाल्यानंतर जे खिसे फुगलेले असायचे ते शर्टच काढून फेकत असायचे. इतकं निश्चिम वैराग्य ज्या महात्म्याच्या ठिकाणी आहे त्या महात्म्याचं अनुकरण केल्यानंतर तुमच्या आमच्यामध्ये का बदल होणार नाही. आणि एवढं करून जर बदल होणार नसेल तर कबीर बाबांची भाषा आहे, पालथ्या घड्यावर पालथा घडा घेतलेला आहे डोक्यावर आणि चालली म्हणे, आणि पाण्याला गेली आणि तो घडा घेतला आणि उलटाच बुडायला लागली. कसा बुडल तो पाण्यामध्ये उलटा? त्याला उपडं करावं लागेल, कानुडं करावं लागेल. तसं जीवनामध्ये भक्ती अंतःकरणामध्ये तेवत ठेवावी असं जर वाटत असेल तर कुठंतरी आपल्याला कानुडं व्हावं लागणार, काहीतरी कमीपणा घ्यावा लागणार आहे. म्हणून लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्याशी अंकुशाचा मार. म्हणून तर म्हणलेलं लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, म्हणून मला लहानपण दे. तुकाराम महाराजांनी काय कमी पावर होता का त्यांच्याकडे? नाही का. पण भले तरी देऊ गांडीची लंगोटी किंवा नाठाळाच्या माथी मारू सोटा, हा भाव त्यांच्या ठिकाणी हो जागृत मूर्तिमंत तेवत होता. तरी सुद्धा त्यांच्या ठिकाणी किती लीनता होती. भगवंत साक्षात समोर प्रसन्न झाले, तू उभा आहे आणि वरमही तुला काय लागतं ते मागून घे तुकोबाराय. त्यावेळेस तुकोबाराय सांगतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव आईसे करी. तुकोबारायांनी सुद्धा मागितलं, मला तू लागत नाही, तुझं ज्ञान लागत नाही, फक्त मला काय दे का तू माझ्या आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, जो तुम्ही तुझ पाहे पांडुरंगा. किंवा वेळोवेळा तू माझ्या दृष्टोत्पत्तीला पडावा, एवढीच आकांक्षा माझ्या अंतःकरणामध्ये आहे. आपण भक्ती करतो आहेत, पण भक्ती करत असताना आमच्या इच्छा आकांक्षा काय आहेत? इच्छा आकांक्षा आपल्या मोठमोठ्याल्या आहेत. आम्ही नवस करतो देवाला, पण नवस करत असताना काय नवस करतो नाही का. नवस थोडा आहे पण मागणं मोठा आहे नाही का. एका वांझोटीनं
देवाला नवस केला, जगदंबेला नवस केला, जगदंबा माता जर तू माझ्या नवसाला पावली तर मी काय करील? माझा नवस कोणता आहे? लेकरू संतती व्हावी, नाही का? हा नवस आहे. आणि तिनं तो नवस केला काय का होणाऱ्या बाळाचं नाव सोन्या ठेवीन आणि सोन्याचं अंगड टोपडं तुला वाहील, नाही का? सोन्याचं अंगड टोपडं वाहील. आणि मुलगा कोणाला व्हावा तर मला नातू व्हावा ही मागणी तिनं केलेली आहे. म्हणजे याच्या पाठीमागचं तिचं मागण्याचा उद्देश तिच्या पोटीही पुत्र व्हावा आणि त्याचंही लग्न व्हावा, लग्न होऊन त्यालाही मुलगा व्हावा आणि त्या मुलाचं नाव मी सोन्या ठेवीन आणि त्याचं अंगड टोपडं तुला वाहीन. म्हणजे नवस किती आहे? छोटा आहे, 1 डोळ्याचा फक्त. आणि मागणं किती आहे? 3 पिढ्याचं आहे. म्हणजे आपली भक्ती कशी आहे तर ही अशी वाढावे संतान, ग्रही व्हावे धन धान्य, ग्रही व्हावे धन धान्य. आणि तुकोबारायांकडे ही परमात्मा आला आणि परमात्म्यानं विचारलं, तुकोबाराय तुम्हाला काय लागतंय सांगा ना. तेव्हा तुकोबारायांनी नम्र भावाने मागितलेले, हेची दान दे का देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी, हीची माझी सर्व जोडी. मला दुसरं काहीच नको देऊ, तुझ्याबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये भक्ती तेवत ठेव. कारण भक्ती हीच सर्वश्रेष्ठ आहे आणि ती भक्तीनाच सर्वसामान्य जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. ती भक्ती फलीभूत होण्याकरता अंतःकरणामध्ये भाव बळकट होऊन वैराग्य निर्माण व्हावं. आणि वैराग्य असं निर्माण व्हावं, आपल्याला वैतागानं वैराग्य निर्माण होत असतं. कशानं? वैतागानं किंवा त्रासानं. परंतु साधू संतांचा तो भाग नाही. साधू संत त्या परमात्म्या करता अंतःकरणातून भगवंताचा धावा करतात आणि धावा करण्याच्या पाठीमागे त्यांचा एकच उद्देश असतो, कै मी उद्धार पावेन, कै तो कृपा करील नारायण. आयसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. मला केव्हा त्या भगवंताचं अवलोकन होईल जेणेकरून माझ्या चित्ताला समाधान मिळेल, अशा प्रकारचं मागणं साधू संतांनी मागितलेलं आहे. म्हणून वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटोतया भूता. ज्ञानोबारायांनी मागणं मागितलेलं आहे काय? अखिल जगतावर हे ईश्वरा, बाबांचे शब्द आहेत, हे ईश्वरा असता तुम्ही आम्हासने सत्याकडे, ने अंधकारातून प्रकाशाकडे द्यावया ज्ञानाचे धडे. ते ज्ञानाचे धडे देण्याकरता आम्हाला अंधकारातून पुढणे आणि त्या भक्ती मार्गामध्ये गोवण्याकरता आमची ही सामुदायिक प्रार्थना सर्वामुखामधून ऐकू दे. ही सामुदायिक प्रार्थना. बाबांचे वडील आणि त्यांचे गुरु धोंडोजी पंत ब्राह्मण होते आणि त्यांच्या गुरूंनी त्यांच्या वडिलांनी गायलेले हे श्लोक असायचे. त्या श्लोकावर त्यांनी सुद्धा इतकं अनुकरण केलं. आणि मी त्यांना सहज एक वेळेस विचारलं, म्हणलं बाबा तुम्ही हे श्लोक म्हणतात, हे श्लोक कशामधले आहेत? मला कुठं सापडलेच नाही. मग त्यांनी मला हळू सांगितलं, अरे बाबा माझ्या वडिलांचे गुरु होते धोंडोजी पंत आणि त्या धोंडोजी पंताकडून त्यांनी विद्या घेतलेली आणि ती शिकत होते, त्यांच्या मुखातून मी ऐकलेले. म्हणजे त्यांच्या अंगामध्ये परमार्थ हा अनादी जुगाट जुगादीचे नाणे, जुनाट जुगादीचे नाणे, बहुत काळाचे ठेवणे पारुशिले होते, लोपले होते पारुशिलेपणे. हे असं लोपलेलं ज्ञान त्यांनी या भूमंडळामध्ये किंबहुना भावी निमगाव नगरीमध्ये प्रगट केलं आणि प्रगट करून तुमच्या आमच्यावर ज्ञानाचा प्रकाश त्यांनी टाकलेला आहे. आणि त्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये जे वर्तत दिसती देही, देही ना मी, देही ना माझ्या ठाई, मी तयाच्या हृदयी समग्र असे. हो, येत किंचित नाही, समग्र सांगितलेलं आहे. म्हणून तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे, दास्यत्व सकळ मग अपेक्षित ते आपुले.
मग तुम्हा आम्हाला जी अपेक्षा आहे ती फलीभूत झाल्याशिवाय राहणार नाही. आता वाचनामधून विषय गेलेला आहे. संत कृपा करतातच, संत कृपा करतातच, पण संत कृपेला पात्र होण्याकरता त्या साधकाची अंतःकरण वृत्ती तशी असली पाहिजे. तर संत त्यांच्यावर उदार अंतःकरणाने काय करतात? कृपा करतात. संतांची कृपा ही उद्धाराला कारण ठरते. संत ही अवकृपा करतच नसतात आणि जे अवकृपा करतात ते संतच नसतात. ते का असतात? काम क्रोधाने लिप्त झालेला जनसमुदाय असतो आणि काम क्रोधाच्या उर्मीला जो चालना देत असतो नाही का, तो असत पुरुष आहे. सत्याचं आचरण करतो. बाबांचे शब्द सांगू का बहुरूपियाची रावराणी, स्त्री पुरुष भाव नाही म्हणी, नाही का. ज्या पुरुषाच्या अंतःकरणामध्ये ही स्त्री आहे आणि हा पुरुष आहे, हा मतभेद आहे, नाही का, त्याला तो अधिकार नाही. मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव हा भाव ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, तया नाम बोली जे संत, तया नाम बोली जे साधू, नाही का. म्हणून तर नामाशिवाय तरणोपाय नाही. ब्रह्मीभूत गोंदवलेकर महाराजांची जी प्रवचन पुस्तिका आहे, प्रत्येक दिवसाचं एक प्रवचन आहे, एका पानावर लिखित केलेलं आहे आणि ते एका पानावरलं प्रवचन अख्ख्या जीवनाला उज्ज्वलतेकडे तो घेऊन जाणारे ते शब्द आहेत. ते शब्द आणि बाबांनी केलेला जो तुमच्या अंशाशी केलेला संवाद आहे, तो त्या संवादामध्ये एक किंचितही न्यूनता नाही. कारण ज्ञानेश्वरीच्या रूपानं इथं ज्यांनी ज्ञानेश्वरी श्रवण केली बाबांच्या मुखातून, 8 वाजता सुरुवात होत असायची, 10-11 केव्हा वाजून जात असायचे सांगता सुद्धा येत नाही. टेलर साक्षीला आहे, तारा का आहे, कुसुमा का आहे, हे सगळ्यांनी ज्ञानेश्वरीचं श्रवण करण्याकरता गुरुजी तुमची आई सुद्धा असायची, रुक्मिणीबाई जरे, रंभा मावशीजी जाधव, अशा अनेक स्त्रिया सुद्धा त्या ठिकाणी, त्यांना अक्षर सुद्धा समजत नव्हतं पण श्रवण करण्याकरता येत असायच्या आणि त्या आनंदामध्ये डुबून जात असायच्या. आणि तो आनंद आज तुम्हा आम्हाला काय झालेला आहे? दुर्लभ झालेला आहे. तुमच्या आमच्या जवळ नाही का आहे? मिळेत का नाही? कारण तुमची आमची अंतःकरण वृत्ती कलेकडे धावलेली आहे. मला गाता आलं पाहिजे, नाही का, मला बोलता आलं पाहिजे. अंतःकरण वृत्तीकडे ओढा नाही. अंतःकरण वृत्ती कुठे चाललेली आहे याच्यावर अंकुश नाही. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आठी आणावे, संताया भजावे. संताला भजावं म्हणजे संताला भजावं म्हणजे त्यांचे हातपाय चोपावे, त्यांच्या पुढं पुढं करावं, त्यांचं अंग घासावं. याला सेवा म्हटलेलं नाही महाराज, नाही का. तत्वमसी महावाक्याचा बोध घेऊन त्या तत्वावर आरूढ होणं आणि अहम ब्रह्मस्मीची ओळख करून घ्यावं, याला खरी सेवा म्हटलेलं आहे. आणि म्हणून तर म्हटलंय ते सेवा हा दारवंटा, त्यालाच दारवंटा म्हटलेलं आहे. मनोभावे तुझी सेवा करीन मनोभावे. कशी? मनोभावाने. मन आणि भाव सद्गुरु चरणावर अर्पण करावा, संतांच्या चरणावर अर्पण करावा आणि मग मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुताची. अनेकांनी वेदानं सुद्धा उभारून या हात उभारून सांगितलेलं आहे, एक नामाशिवाय तरणोपाय नाही. म्हणून ते नाम अंतःकरणामध्ये तेवत राहण्याकरता जे उचित कर्म आहे त्या उचित कर्माची गरज आहे. तुमच्या आमच्या ठिकाणी तुम्ही आम्ही कर्म करत आहोत, पण संसाराला धरून कर्म चाललेले आहेत, प्रपंचाला धरून कर्म चाललेले आहेत. पैसा मिळवण्याच्या
मार्गाने कर्म चाललेले आहेत, मला मोठं म्हणण्याच्या उद्देशानं कर्म चाललेलं आहे, मला बाबा म्हणावं या उद्देशानं कर्म चाललेलं आहे, माझं मी मुक्त व्हावं या उद्देशानं जर कर्म केलं तर ती उचित कर्माच्या सदरामध्ये मोडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जे उचित कर्म आहे ते उचित कर्म करणं गरजेचं आहे. पतीची सेवा करणं उचित कर्म आहे. म्हणजे कोणती सेवा करायची नाही का, पतीची या मता अनुसरणी हो वर्ते ती पतिव्रता, त्याच्या मनाला जिंकण्याकरता, त्याला ताब्यात धरण्याकरता किंवा त्याला अंकुश लावण्याकरता किंवा त्याला आपला देव करण्याकरता जिचे प्रयत्न आहे ती अंतःकरण वृत्ती, मी श्री नाही म्हणत, ती अंतःकरण वृत्ती परमात्मा स्वरूपापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्ही आम्ही भौतिक दृष्टिकोनातून लगेच स्त्री आणि पुरुष हा भाव जवळ घेतो आणि हा पती आहे आणि ही पत्नी आहे हा भाव तुमच्या आमच्या समोर उभा राहतो नाही का, ही कमी आहे आणि हा मोठा आहे असा भाव तुमच्या आमच्या समोर प्रगट होतो. नाही महाराज, अंतःकरण वृत्तीकडे बघा. ज्याची अंतःकरण मोठी आहे म्हणजे पती आहे, प्रकृती आणि पुरुष या दोन्हीचा ऐक्य साधण्याकरता प्रकृतीचं ही स्वरूप जावं आणि प्रकृती आणि पुरुषाचंही स्वरूप जावं. ते त्वमसी, तेच तू आहेस नाही का. पुरुषाच्या ठिकाणी असणार चैतन्य परमात्मा आहे ना, स्त्रीच्या ठिकाणी असणार चैतन्य परमात्मी आहे का? दोन्हीच्या ठिकाणी असणार चैतन्य एक आहे. घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, परंतु प्रारब्ध क्रियमान आणि संचित या त्रिगुणामध्ये गुंतलेला हा जीव कर्म मार्गाने चाललेला आहे, कर्म नदीच्या प्रवाहामध्ये उतरलेला आहे. पण त्या कर्म नदीमध्ये उतरल्यानंतर अर्जुनाला सांगितले, अर्जुना तू जरी मी क्षत्रिय आहे असं म्हणून जर यांच्या संग युद्ध करत असशील तर हे तुझं खोटं वागणं आहे, आणि जर करणार नसशील तर तू क्षत्रियच नाही असंही उलट म्हणतात. तेव्हा अर्जुन भ्रमिष्ठ होऊन विचारतो, देवा युद्धही करायला सांगतो वैराग्यही स्वीकारायला सांगतो, म्हणजे असा कसा दोन्ही बाजूनी तुम्हाला सांगतोस म्हणे. त्यावेळेस भगवंतानं सांगितलेले, अरे अर्जुना जर तू यांच्या बरोबर युद्ध केलं नाही तर भौतिक दृष्टिकोनातून तुझी अधोगती होईल नाही का. हा भेला रे भेला किंवा गेला रे गेला नाही का असं होईल, म्हणजे तुझी अपकीर्ती होईल आणि अपकीर्ती झाल्यामुळं तुला नरकाला जावं लागेल. मग उठ, हातामध्ये शस्त्र घे आणि काय कर, यांच्या बरोबर युद्ध कर. युद्ध करण्याकरता गेलेला आहे, आप्तेष्ट आहे, नातेवाईक आहे, यांच्याकडे बघून गुरुजन आहे, समुदाय आहे, आणि या समुदायाला स्मरून ज्या वेळेस त्या रणक्षेत्रावर गेला, त्या रणक्षेत्रावर गेल्यानंतर मात्र मोहित झाला आणि मोहित होऊन यांच्या संग मी युद्ध करणार नाही. त्यावेळेस अर्जुनाला बोध केलाय, आता तुला थांबून चालणार नाही, अपकीर्ती तुझ्या पदरामध्ये येईल, तुला नरकात जाऊन पडावं लागणार, म्हणून आता युद्ध कर. युद्ध केल्याशिवाय पर्याय नाही. तरी सुद्धा बाबाचा मोह जाईना, म्हणून तो मोह घालण्याकरता भगवंतानं युक्ती केली, अरे हे सगळे मीच मारून टाकलेले आहे, तू करता करविता मी आहे, तू निमित्ताचा धनी केला असे प्राणी, यांना तू माझं म्हणू नको, हे केव्हाच भरून गेलेले आहे. तरी सुद्धा भगवंत अर्जुन सांगतो, मी काय भस्मासुर आहे का, यांच्यावर शस्त्र धरून यांना मारून मी, म्हणजे जसं भस्मासुराला शंभूनं वर दिला आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवायला लागला, तसा मी काय भस्मासुर आहे का म्हणे त्यांना मारण्याकरता. नाही म्हणे, तुला हे करावंच लागणार आहे. चांगल्या प्रकारचा बोध केला आणि मग त्याचा मोह निरसन झाले. नष्टो मोहा स्तुतिर्लब्धा या श्लोकावर त्यांचा मोह गेला. अर्जुनाने हातामध्ये धनुष्यबाण घेतलेला आहे आणि युद्ध करण्याकरता तत्पर झालेला आहे. आता बाजूला ठेवा, युद्ध करण्याच्या वेळेस सर्वप्रथम पांडवापैकी कोण गेला? पांडवापैकी कोण गेला? चक्र भेदण्याकरता कोण गेला?
प्रश्नच नाही. हा अभिमन्यू. बर अभिमन्यूला जे ज्ञान मिळालेलं होतं ते अपूर्ण मिळालेलं होतं का पूर्ण मिळालेलं होतं? तरी सुद्धा चंग बांधला का नाही? आपल्याला तसंच अपूर्ण ज्ञान आहे, पूर्ण नाही, पण चंग असायला पाहिजे का नाही? जर आपण उडी मारली तर आपण युद्ध जर प्रयत्न केला तर देश पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. नाका का पडे ना, पण भक्ती करता करताच गेला एवढं तरी होईल. वारीला गेला नाका का वारी व्हायना, पण वारीमध्ये चालता चालता गेला म्हणजे पुढे गेला, वारीलाच गेला का नाही? म्हणजे आपियस पदरात पडणार नाही म्हणून परमार्थ करता करता येऊ नाही कोणाच्या वाट्याला, येऊ नाही कोणाच्या वाट्याला, आल्याशिवाय राहणार नाही. तो वेगळा आहे. पण जर भक्ती करता करता जर आलं तर काय व्हावं? काय ठरवलं? कधीतरी जाणार शरीर जायचे ठेवणे आहे, हे जाण्याकरता दिलेले आहे, परंतु उचित कर्म करण्याकरता जे जे म्हणून सुसाध्य अशा प्रकारचे प्रयत्न करायला पाहिजे, ते प्रयत्न करण्याकरता जर तुम्ही आम्ही तत्पर असाल तर ते आपण केलेलं कर्म उचित कर्म. लाडी लबाडी चाडी करून जर संसार मोठा करायचा ठरला तर तू एका पिढी करतच राहतो. लाडी लबाडी करून मोठं होण्याचा प्रयत्न केला तर तो एका पिढी करतच राहतो. पण नाही का, दोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, या तुकोबाच्या न्यायानं जर आपण कमवलेला तर नक्की 3 पिढ्यापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्याला उचित कर्म म्हणलेला आणि त्या उचित कर्माचा स्वीकार करून तुम्ही आपलं जीवन उज्ज्वल करण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच आपण तिथपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तरी उचित कर्मे आघवीत व आचरोनी मजार पावी, परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. म्हणून त्या ठिकाणी अर्जुनाला सांगितले, अर्जुना तू तुझा अशा प्रकारचं हे कर्म कर, त्याचं आचरण कर, पण आचरण करत असताना याच्या करता हरता मीच आहे हा भाव तुझ्या अंतःकरणामध्ये तू ठेवू नको. हे ईश्वर अर्पण भावानं जर तू मदर्पण मला अर्पण करण्याच्या उद्देशानं जर तू कर्म करत असेल तर तुझ्या पदरामध्ये अपयश केव्हाच येणार नाही. कारण अपयश येणारच नाही. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. नाही का, त्याचं पालन करणारा मी आहे आणि तू तर माझा अंशी आहे. म्हणून तू काय कर, मन मना भव मद भक्त मध्याजी राम नमस्कुरु. तू मलाच नमस्कार कर, तू तुझं मन मला अर्पण कर. आणि ते मन तू जर मला अर्पण केलं तर या मनाच्या एकनिष्ठतेनं हो माझी प्राप्ती तुला झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जे कर्म करायचं असेल ते उदार अंतःकरणानं किंवा निष्काम भावनेनं जर कर्म करीत असतील तर ते कर्म तुझ्या वाट्याला येईल आणि ते कर्म तुला मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला आम्हाला परमार्थ करायचा कशा करता करायचा आहे? मोठं होण्याकरता करायचं का मुक्त होण्याकरता करायचं आहे? नाही का, कीर्तन भजन ऐकायचं कशा करता ऐकायचं? पुण्य संपादन करण्याकरता ऐकायचं का चांगलं म्हणण्याकरता ऐकायचंय? नाही का, बाबाजी नेहमी सांगत असे, तुकडोजी महाराजांचा एक पद आहे नाही का, लाव लष्कर फौज फाटा मोठी झाली दिंड, गावच्या गावी निघाल्या माघ्या झुंड. त्यांच्या मागे धुंडीच्या धुंडी चाललेल्या आहेत नाही का. पण कशा करता चाललेल्या आहेत? मिळकती करता चाललेल्या आहेत, मुक्त होण्याकरता नाही. आणि याच्याही पुढे बाबांनी आपल्याला शिकवण दिली आणि साधू संतांचा मागोवा घेतला. अरे जीवा, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, येवनिया छंद माझे माझे. अरे तू मुक्तच होता पण बंधनाने तुला तू स्वतः बांधून घेतलेला आहे. याच्यावर मार्मिक उदाहरण सांगायचे. अरे कुंभाराचा गाढव कधी बांधलेला आहे का? अरे कुंभाराचा गाढव कधी बांधलेला आहे का? त्या कुंभारानं नाही. मग ते गाढव हलत का नाही? म्हणे त्या कुंभारानं त्याच्या पायाला हात फिरवलेला आहे.
म्हणून ते गाढव तिथून जाग्यावरून हालतच नाही. तद्वत आपणही आपल्याला नाही का त्या कुंभारानं आपल्याही मनगटाला हात फिरवलेला आहे. आपण सुद्धा या संसाराला सोडावा लागतो का? संसार सोडावा लागतो का? नाही ना. सोडण्या असावा म्हणजे सोडता येईल. संसाराला अस्तित्वच नाही. संसार एक झाला होता ही समूळ मिथ्या वार्ता. अरे हे संसाराला अस्तित्व नाही. चूल म्हणजे संसार आहे का? बोळकं म्हणजे संसार आहे का? भांड म्हणजे संसार आहे का? घर म्हणजे संसार आहे का? बायको म्हणजे संसार आहे का? अरे संसार असावा म्हणजे सोडता येईल. फक्त तुझ्या अंतःकरणामध्ये अस्थिवृत्ती अंतःकरणामध्ये शेलत ठेव. मग तुला मात्र तळ हातावरल्या फोडाप्रमाणे जपणारा तो ईश्वर आहे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. म्हणून तर स्वामी समर्थांनी म्हटले भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस. चोरी करणाऱ्याला उपदेश केला काय? तो घर फोडणाऱ्याला केला काय? घर रिगी होणाऱ्याला केला का? घर त्याग करणाऱ्याला केलेला आहे. अरे जो भक्ती करील ती भक्ती करत असताना भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आम्ही भक्ती करतो पण भीत करतो. कोणी पाहतं काय? नाही का? पहा ना काकडा, आता काकडा सुरू होईल. ह्या 2-4 जणी येतात. यांना कधी भीती वाटली का आम्हाला कोणी चोर येतील का हाणतील? पण भाव बळकट आहे एवढा मोठा नाही का. लिंडुळी ओलांडून इकडे येते म्हणजे किती भाग्य म्हणावं. म्हणजे अंतःकरणामध्ये भक्तीबद्दल जर ओढ असेल नाही का तर ती उचित कर्म या सदरामध्ये मोडल्या जात असतात. म्हणून तर उचित कर्म करण्याचं सांगितलेलं आहे. अर्जुनालाही तोच बोध केलेला आहे. अर्जुना समत्व चित्ताचे, तुला समत्व चित्त जर प्राप्त, चित्त स्थिर जर तुला करायचं असेल तर याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणून निश्चल हे मन लावा रामा पायी. गोंदवलेकर महाराजांचं विवेचन आहे. आणि गोंदवलेकर महाराज त्यांचे श्री गुरु तुकाई संत, त्यांचे श्री गुरु बरोबर ना, तुकाई संत. आणि गोंदवलेकर महाराज ही त्यांची सेवा करण्याकरता होते. आणि त्यांना साधनेमध्ये व्यत्यय यायचा. म्हणून ते तुट्ट गावाच्या बाहेर जाऊन बसायचे. आणि गावाच्या बाहेर ज्या ठिकाणी बसले त्या ठिकाणी एक झाड होतं. त्या झाडाच्या सावलीला बसले आणि त्या झाडासमोरच विहीर होती. आणि काही मुलं तिथं खेळत खेळत आले आणि ते मुलं चिव करायला लागले, इकडून तिकडून उड्या मारायला लागले. म्हणून गोंदवलेकर महाराजाला सांगितलं, अरे गाणक्या धर हे पोरंदी म्हणे बारवात टाकून. ती पोरं धरले बारवामध्ये टाकून दिले. नाही ना, बारवामध्ये नाही. ते मुलं खड्डा खान म्हणे खड्ड्यात टाकले आणि ते खड्ड बुजून घेतलं आणि त्याच्यावर त्या गोंदवलेकर महाराजांना बसवलं. गावातले त्या मुलांची आई बाप आरडत ओरडत आले. बाबा ज्या ठिकाणी बसले त्यांना जाऊन विचारायला लागले, इकडे काही पोर आले होते का? इकडे काही पोर आले होते का? त्या तुकाई नावाच्या संतांना सांगितले, यो त्या ढिगलावर बसलेला आहे ना, त्याला विचारा. आणि त्याच्याकडे ते आई बाप आले आणि त्याला विचारू लागले, अरे म्हणे इकडे काही मुलं खेळत आले होते का? उड्या मारित होते का? आले होते का? त्यांनी सांगितलं हो आले होते 4-5 मुलं. म्हणे कुणीकडे गेले ते? म्हणे या खड्ड्यात गाडले. तो पक्क्या गुरुचा शिष्य होता, तोही खोटं बोलला नाही. म्हणे या खड्ड्यात गाडून टाकलेले आहे. म्हणे तो खड्ड्यात गाडून टाकले. त्याला हाणायला लागले. तिकडून तुकाई स्वामी म्हणू लागले, तुकाई संत म्हणू लागले, अरे त्याला मारू नका, त्याला खड्डा उपसायला. खड्डा काढला, ती मुलं जिवंत बाहेर निघाली. म्हणजे जन्म मरण के मटळसी महारे, साधू में समागम करिये गई. अरे बैसता संताची संगती, कळो येईल कमळापती. त्याच्याशिवाय त्या भगवत स्वरूपाची प्राप्ती तुम्हाला होऊ शकत नाही. म्हणून सर्वात अगोदर अंतकरणाची कृपा व्हावी, अंतकरण स्वच्छ व्हावं. अंतकरण कृपा जर झाली तर श्री गुरु कृपा होण्याला वेळच लागत नाही. आपैसा घरी गे श्री गुरु शोध करत येत असतात. का मला माझ्या तोडीचा शिष्य मला कुठे भेटेल का?
आणि मग त्यांचा शोध करत 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 श्री गुरु त्या ठिकाणी त्याचं दार ओलांडून येतात आणि मग कडी त्याची वाजतात आणि कडी वाजून हलवून उठवतात. अरे बाबा उठ, जागा हो, खरी वेळ आता आलेली आहे. आणि ती वेळ तुमच्या आमच्यापर्यंत स्वात्म सुख निवासी गुरुवर्य विठ्ठलनाथ बाबांनी आपल्या घराची कडी वाजवून तुम्हा आम्हाला जाग केलेलं आहे. आणि जाग करून कडी वाजवून तुम्हा आम्हाला सांगितलेले आता उघडी डोळे, जरी अद्यापी न कळे तरी मातीची या खोळे, दगड आला पोटाशी. अरे जर हा मिळालेला देह, मिळालेली कुडी तुला जर भगवत स्वरूपावर अर्पण करता येत नसेल तर तू नाहक आईच्या पोटी दगड जन्माला आलेला आहे. तुकोबारायांचे शब्द आहेत. अशी क्रिया कर्म जर तुमच्या आमच्या हातून घडलं तर देव तुमच्या आमच्या पासून लांब नाही, फक्त पाहण्याची दृष्टी तुमच्या आमच्यामध्ये हो जागृत करणं गरजेचं आहे. ते त्वम अशी तेच तू आहे. आणि त्याला जर एकदा ओळखलं बैसला तो चित्ती निवडे ना, मग तो लांब नाही. नव्हे नव्हे नाही का, बत्ती लागली तो फेरा, पुढे धनीच उभा केला, काय उडवू त्या बत्तीला. आता ती बत्ती पेटवण्याचं कारण राहिलं का? आता तिमिर नावाचा दोषच निघून गेलेला आहे. उर्वरित जे उरलेलं आहे ते प्रकाशमय जीवन उरलेलं आहे. आता त्या ठिकाणी गडद अंधार पडण्याची शक्यता नाही. म्हणून तो प्रकाश तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये प्रज्वलित होण्याकरता उचित कर्म करण्याची गरज आहे. आणि ते कर्म करण्याकरता तुम्हा आम्हाला नामी संधी भगवत कृपेनं या शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं गुरुवर्यांनी घालून दिलेली ही प्रथा आहे. आणि त्यामध्ये आपण या भक्तिमय वातावरणामध्ये नाहून निघावं, सुलाखून निघावं आणि आपलं जीवन उज्ज्वल करून घ्यावं. यातच खरं जीवाचं हो कल्याण आहे. आणि हे शब्द स्वात्मसुख निवासी गुरुवर्य विठ्ठलनाथ बाबांचे श्रवण केले ते तुमच्यापर्यंत पोहोच करणारा मी एक शुल्लक दरिद्री अशा प्रकारचा एक सर्वसामान्य जीव आहे. आणि या जीवाने जो या ठिकाणी बडबड केलेली आहे ती गुरुवर्यांची आहे. मनमतीप्रमाणे मी काही बोललेलो नाही. जे बोललेलं चुकीचं तुम्हाला वाटलं असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. आणि जे योग्य वाटलं ती त्यांची कृपा आहे. त्यांच्या चरणी जगदंबेच्या चरणी समर्पित करू आणि वाणीला विराम देऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान जगदंबा माता की जय. सद्गुरु श्री विठ्ठलनाथ ठाल विठाल 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 विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.